कधी विचार केलाय का, लाखो वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी निघतात आणि त्यातील बहुतेक जण पांढरेच कपडे का घालतात? हा फक्त एक ड्रेस कोड आहे का, की त्यामागेही विज्ञान, अध्यात्म आणि संत परंपरेने सांगितलेला एक खोल संदेश आहे? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये पांढरा रंग हा सात्विकतेचा, पवित्रतेचा आणि निर्मळतेचा रंग मानला जातो. वारी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नाही, तर तो मन शुद्ध करण्याचा, अहंकार सोडण्याचा आणि देवाकडे जाण्याचा आध्यात्मिक प्रवास आहे. जेव्हा वारकरी पांढरे वस्त्र धारण करतो, तेव्हा तो जणू स्वतःलाच सांगत असतो की माझे अहंकार, मत्सर, द्वेष आणि लोभ मी बाजूला ठेवून विठ्ठलाच्या चरणी मी आलो आहे. आपल्या भारतीय तत्वज्ञानात 3 गुण सांगितलेत. एक म्हणजे सत्व, रज आणि तम. सत्व म्हणजे शांतता, संयम, ज्ञान आणि भक्ती. पांढरा रंग हा सात्विकतेशी जोडला जातो. त्यामुळे साधेपणा, मनशांती आणि भक्तिभाव जागृत ठेवण्यासाठी तो प्रतिकात्मक कार्य करतो. वारीमध्ये प्रत्येक वारकरी स्वतःची ओळख मागे ठेवून श्रीमंत, गरीब, अधिकारी, शेतकरी, जातपात, पदप्रतिष्ठा यांचा भेदभाव मानत नाहीत. सर्वजण एकाच रंगात दिसतात. हा रंग समानतेचाही रंग आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांसारख्या संतांनी देखील बाह्य दिखाव्यापेक्षा अंतःकरणाच्या शुद्धतेला अधिक महत्त्व दिले. त्यांनी साधेपणा, विनय आणि भक्ती यांचाच मार्ग आपल्याला दाखवला. पांढरे वस्त्र ह्या साधेपणाचंच प्रतीक बनलं. महत्त्वाचं म्हणजे संतांनी पांढरेच कपडे घाला असा काही कठोर नियम घातल्याचं स्पष्ट प्रमाण आपल्याला कुठेच उपलब्ध नाही. मात्र वारकरी परंपरेत साधेपणाचं प्रतीक म्हणून पांढऱ्या रंगाच्या वस्त्रांना स्वीकारण्यास मोठ्या प्रमाणात लोकांनी मान्यता दिली. आता विज्ञान काय सांगतं ते आपण बघूयात. आता वारी प्रामुख्याने उन्हाळ्यानंतरच्या पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये येते. पांढरा रंग हा सूर्यकिरणांमधील उष्णता कमी शोषून घेतो आणि अधिक प्रमाणात प्रकाश परावर्तित करतो. त्यामुळे वारकरी बंधूंचं शरीर तुलनेनं कमी तापतं आणि लांब पायी प्रवासात त्यांना अधिक आराम मिळतो. तसेच पांढऱ्या कपड्यांवर धूळ किंवा मळ आपल्याला पटकन दिसतो. त्यामुळे स्वच्छतेकडे नैसर्गिकपणे अधिक लक्ष दिलं जातं. रंगांचा आपल्या मनावरही परिणाम होतो असं अनेक मानसशास्त्रीय अभ्यासक आपल्याला सुचवतात. पांढरा रंग हा शांततेचा, साधेपणाचा आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो. जेव्हा लाखो वारकरी एकाच रंगामध्ये चालतात, तेव्हा मी ही भावना कमी होऊन आपण ही भावना अधिक दृढ होते. ही सामूहिक भक्तिवारीचीच मोठी ताकद आहे. काही आध्यात्मिक परंपरांमध्ये पांढऱ्या रंगाला सकारात्मक, पावित्र्य आणि सात्विकतेचं प्रतीक मानलं जातं. आता याबाबतची मतं ही श्रद्धा आणि आध्यात्मिक अनुभवांवर आधारित आहेत. त्यांना वैज्ञानिकरित्या सिद्ध झालेले तथ्य आपल्याला मानता येत जरी नसलं, तरी अनेक साधकांच्या अनुभवात पांढरे वस्त्र मनाला साधेपणा आणि भक्तीची आठवण करून देतात. म्हणूनच वारीतील पांढरे कपडे ही केवळ परंपरा नाही, तर ते शुद्धतेचं प्रतीक आहे. ते समानतेचा संदेश देतात. ते साधेपणाची आपल्याला आठवण करून देतात. उन्हात चालण्यासाठी व्यवहार्य दृष्ट्या उपयुक्त ते ठरू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते वारकऱ्यांना प्रत्येक क्षणी स्मरण करून देतात की मी विठ्ठलाचा आहे आणि विठ्ठल माझा आहे. यापेक्षा मोठं माझ्यासाठी काहीच नाही. आता वारी आपल्याला शिकवते की माणसाची खरी ओळख त्याच्या कपड्यांमध्ये नसते, तर त्याच्या भक्तीमध्ये असते. जय हरी विठ्ठल, पांडुरंग हरी. हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून आपल्या वारकरी परंपरेमागील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.